नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संतवाणी या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 21वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 4 आहे। संतवाणी आ म्हणजे संतवाणीचा आपण 2 भाग आतापर्यंत अभ्यासलेला आहे। संतवाणी अ मध्ये आपण संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा अभ्यास केला आणि संतवाणी आ मध्ये आपण संत सावतामाळी यांच्या अभंगांचा अभ्यास करत आहोत। संत सावतामाळी यांच्या अभंगाचा उर्वरित अभंग आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण संतवाणी संत सावतामाळी यांच्या अभंगावर आधारित स्वाध्याय अभ्यासणार आहोत। संतवाणी याचा अर्थ काय असतो की संतांचे अभंग। चला तर मग आता आपण संत सावतामाळी यांच्या पुढील अभंगाचा भावार्थ समजून घेऊया। संत सावतामाळी यांनी प्रस्तुत अभंगांमध्ये परमेश्वरांकडे मागणी मागितलेली आहे। संतांचा संगत सतत घडावी अशी ते विनवणी करत आहेत आणि संत म्हणजेच परमेश्वर असे ते सांगत आहेत। मग संत सावतामाळी परमेश्वराकडे आळवणी करताना म्हणतात की आम्ही कुणाकडे काही मागत नाही, आम्हाला फक्त एकच मागणे आहे की आम्हाला नित्य संतांची आठवण राहावी, आमच्या मनामध्ये नेहमी संत असावे। आणि हे संत म्हणजेच कोण आहेत तर आमचे ईश्वराकडे नेणारे आमचे मार्गदर्शक आहेत आणि म्हणून नेहमी त्यांची संगती आम्हाला घडावी। शेवटच्या अभंगामध्ये संत सावतामाळी म्हणतात की सावता म्हणजे कृपा करी नारायणा, सावता म्हणजे कृपा करी नारायणा, देव तोची जाणा असे मग। सावता म्हणजे कोण? स्वतः संत सावतामाळी। आता संत परंपरामधील जितकेही आपण अभंगांची रचना पाहतो प्रत्येक संताने आपलं नाव अभंगामध्ये लिहिलेलं असतं। तुका म्हणे, ज्ञाना म्हणे, मुक्ता म्हणे, ह्या मीरा म्हणे किंवा सावता म्हणे। तर इथे सुद्धा सावता म्हणजेच काय की हे नारायणा म्हणजे नारायण कोणाला म्हणतो आपण? ईश्वराला। तर ईश्वरासाठी परमेश्वरासाठी संत सावतामाळी म्हणतात की हे नारायणा, हे ईश्वरा, हे परमेश्वरा, तुम्ही आता माझ्यावरती कृपा करा, देव तोची जाणा असे मग, की तो संत हाच माझ्यासाठी परमेश्वर आहे। म्हणून संत सावतामाळी म्हणतात की हे ईश्वरा आमच्यावर आता कृपा करा व आम्हाला संतांची भेट प्रत्यक्ष घडवून द्या, कारण संत हेच आमच्यासाठी ईश्वर आहेत, परमेश्वर आहेत। या अभंगातून संत सावतामाळी यांना संतांच्या भेटीची आस लागलेली आहे आणि त्यांची ही आस आपल्याला ह्या अभंग वाचत असताना शिकत असताना नक्कीच जाणवत आहे। संत संगत देण्याची विनवणी त्यांनी आर्त भावनेने केलेले आहे आणि ह्या संतांची जी आपण जो आता छंद बघत आहोत तो कोणता आहे? अभंग। अभंग हा प्राचीन असा लोकछंद आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक ओवीमध्ये पहिल्या चरणामध्ये 6 आणि दुसऱ्या चरणामध्ये 4 अशा अक्षरांचा हा बंद असतो। संत हे परमेश्वराचे रूप संत सावतामाळी मानतात, म्हणून ते सांगतात की संत हेच आम्हाला भक्तीकडे घेऊन जाणारे आमचे मार्गदर्शक म्हणजेच गुरु आहेत। ते भक्तांना योग्य भक्ती मार्ग दाखवतात आणि म्हणून त्यांचे स्मरण नेहमी आमच्या हृदयामध्ये असावे अशी आंतरिक इच्छा संत सावतामाळी यांनी या अभंगातून व्यक्त केलेले आहे। ते परमेश्वराला शेवटी विनवणी करतात, हे नारायणा तू आता माझ्यावरती कृपा कर आणि देवस्वरूप असलेल्या संतांची गाठ मला घालून द्या। आणि अशा रीतीने या अभंगामधील भक्ती रूपाने ओतप्रेत अशी संत सावतामाळी यांची आर्ततेने युक्त अशी विनवणी आपल्याला पाहायला मिळते। आता या अभंगामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आणि नंतर या 3 अभंगांवर आधारित प्रश्नोत्तर आपण अभ्यासून घेऊया। शब्दार्थ
तयांशीच त्यांचीच कृपा उपकार आशीर्वाद नारायण परमेश्वर जाणा समजून घ्या. आता आपण स्वाध्याय पाहूया. प्रश्न क्रमांक 1 चौकटी पूर्ण करा. अ संत सावता महाराजांची मागणी आणि आ संतांनी दाखवलेला मार्ग. पाहूया यांची उत्तरं. अ संत सावता महाराजांची मागणी. काय मागणी केली होती त्यांनी? संतांची आठवण नेहमी असावी. आ संतांनी दाखवलेला तो मार्ग म्हणजेच कोणता मार्ग? भक्ती मार्ग. प्रश्न क्रमांक 2 सूचनेनुसार करा. आता इथे तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यात सूचना पण दिलेली आहे. अ मध्ये अभंगात असलेल्या परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहायचा आहे. नंतर संत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे. तिसरा आहे संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी, एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. बघूया ह्या 3 प्रश्नांचं उत्तर. पहिलं अ अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा. तर याचं उत्तर येणार आहे नारायण. मग तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे. अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द नारायण. आ संत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. तुम्हाला प्रश्न तयार करायचा आणि त्याचं उत्तर काय आलं पाहिजे? संत. मग तुम्ही कसा प्रश्न तयार करणार? सावता माळी हे कोण आहेत किंवा कोण होते? तर त्याचं उत्तर काय येणार? संत. ई संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी, एका वाक्यात उत्तर लिहायचं. तर उत्तर लिहिणार तुम्ही संत सावता महाराजांना संतांची संगत हवी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. याच्यामध्ये पण तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न अभ्यासूया. अ संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर संत सावता महाराज परमेश्वराला म्हणतात, हे परमेश्वरा, आम्हाला कोणाला काही मागायचे नाही. फक्त तुझ्याजवळ आमची एक मागणी आहे, ती म्हणजे आमच्या मनात नेहमी संतांची आठवण राहू दे. आम्हाला नेहमी संतांची संगत लाभू दे. हे नारायणा, संत हेच आमच्यासाठी देव आहेत, म्हणून संत हेच आमच्यासाठी सर्वस्व आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. आ संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा. उत्तर संत संगत हीच ईश्वर संगत असे समजून संत सावता महाराज परमेश्वराजवळ संतांचा सहवास लाभण्याची मागणी करतात. संतांचे विचार पवित्र असतात. वाईट विचारांना त्यांच्याजवळ थारा नसतो. लोभ, मोह, मत्सर हे अवगुण त्यांच्याजवळ नसतात. उलट त्यांचे जीवन सद्विचार, सद्वर्तन, सद्गुण, प्रेम, माया यांनी फुललेले असते. म्हणून संत सावता महाराज परमेश्वराजवळ संतांचा सहवास लावण्याची मागणी करतात. ई सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात. हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या. उत्तर परमेश्वराला माणूस सहजासहजी भेटू शकत नाही. परमेश्वराला माणूस सहजासहजी पाहू शकत नाही, परंतु परमेश्वरातील सर्व गुण हे संतांमध्ये असतात. संत संगत लाभणे म्हणजेच परमेश्वराची संगत लाभणे होय. आपल्याला परमेश्वरापर्यंत जायचे असेल तर संतांची संगत असणे खूप गरजेचे आहे. मानव आणि परमेश्वर यांना जोडणारी कडी म्हणजेच संत होय. म्हणून सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला प्रश्न दिलेला आहे इथे की संतांची नावे दिलेली आहेत आणि त्या संतांची वेगवेगळे तुम्हाला इथे मुद्दे दिलेले आहेत. तर त्या संतांचं आपल्याला पूर्ण माहिती लिहायची आहे. इथे बघा, इथे ह्या बाजूला तुम्हाला पूर्ण नाव, काळ, ग्रंथ, सुवचन आणि अभंग लिहायचे आहेत. एक अभंग तुम्ही जो आठवेल तो लिहू शकतात. आता आपण एक एक संतांची माहिती जाणून घेऊया. पहिले संत आहेत संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर यांचं पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. यांचा कालावधी आहे इसवी सन 1275 ते इसवी सन 1296. यांनी लिहिलेले ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ. संत ज्ञानेश्वरांचे सुवचन जो जे वांछील तो ते लाहो. आणि अभंग माझा मराठीचे बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके. पुढील संत आहेत संत नामदेव. संत नामदेव यांचं पूर्ण नाव आहे नामदेव दामाशेट्टी रेळेकर. यांचा कालावधी आहे
इसवी सन 1270 ते इसवी सन 1350. यांचे संत नामदेव यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहे नामदेवांची गाथा. संत नामदेव यांचे सुवचन आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. संत नामदेव यांचा अभंग आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. पुढील संत आहेत संत एकनाथ. संत एकनाथ यांचे पूर्ण नाव आहे एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी. संत एकनाथ यांचा कालावधी आहे इसवी सन 1533 ते इसवी सन 1599. संत एकनाथ यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर. संत एकनाथ यांचं सुवचन होतं प्राणी मात्रांवर प्रेम करा. संत एकनाथ यांचा अभंग दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हारपले मन झाले उन्मन हा यांचा प्रसिद्ध अभंग आहे. पुढील संत आहेत संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे. संत तुकडोजी महाराज यांचा कालावधी आहे इसवी सन 1909 ते इसवी सन 1968. संत तुकडोजी महाराज यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे ग्रामगीता. संत तुकडोजी महाराज यांचे सुवचन आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा. संत तुकडोजी महाराज यांचे प्रसिद्ध अभंग आहेत किती सांगती संत तुला बोध सुटेना अजूनी काम क्रोध. तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लिहू शकतात की इथे तुम्हाला हे अभंग जे आहेत असे संत ज्ञानेश्वरांचे, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकडोजी महाराजांचे भरपूर असे अभंग आहेत. तुम्हाला जो आवडेल तो अभंग तिथे लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, संत वाणी या पाठामध्ये आपण 2 संतांच्या अभंगांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर त्या अभंगांवर आधारित प्रश्नांची उत्तरं सुद्धा अभ्यासलेली आहे. संतवाणी हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.